उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री उशिरा श्रीनगरमध्ये पोहोचलेत। तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन महाराष्ट्रातील पर्यटकांशी संवाद साधला, त्यांची भेट घेतली। यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न आपण करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय, ग्वाही दिली आहे। पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरायला गेलेले राज्यातले अनेक पर्यटक तिथंच अडकून पडले होते। यातील काही पर्यटकांनी फोनवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केलेली होती। लोकशाही मराठीनं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्या पर्यटकांशी संवाद घडवून दिलेला होता। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांच्या मदतीसाठी शिंदे यांनी पाठवलं होतं। या मदत कार्याला वेग देण्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत। लोकांना फार समाधान वाटलं, मी भेटल्यानंतर एक आधार वाटला आणि त्यांना वाटलं आपला कोणीतरी आलेला आहे। आणि मलाही त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांच्यावर फोनवर सकाळी बोलत होतो, परंतु मला देखील इथं येऊन त्यांना मी कार्यकर्ता आपल्याला माहीत आहे की बसून राहणार नाही आणि म्हणून मी आलो इथे। त्यांची आता व्यवस्था नियोजन जे आहे हे आपण करतोय। राज्य सरकार पूर्णपणे याच्यामध्ये लक्ष घालून आहे, मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून आहेत। मी काल टीम पाठवली, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या टीममधले तेही लोक सगळे संपर्कात आहेत आणि मला संपर्क करून देत होते फोनवर, पण आज प्रत्यक्ष भेटलो। आता आणखी पण अनेक ठिकाणी लोक आहेत, त्यांना भेटतोय। त्यांना सरकारकडनं काही मदत जाहीर करणार त्यांना जे पहिलं तर त्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवलं आणि सरकारच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांनी मदतीची घोषणा केलेली आहे। मला शिंदे साहेबांना पहिलं तर खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे। त्यांनी आम्हाला एवढ्या अडचणीतून बाहेर काढलं आणि त्यांनी अगदी काही विचार न करता एवढ्या तात्काळ परिस्थितीत इथल्या लोकांसाठी ते भेटायला आले, आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन जाण्यासाठी आले। त्याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रासाठी, पूर्ण देशासाठी आणि शिंदे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहे। थँक्यू सो मच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।